कोल्हापूर जिल्ह्यात 16 जून पासून सुरू होणाऱ्या 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी दिले आहेत। जिल्हा दक्षता समितीच्या बैठकीत त्यांनी परीक्षा केंद्रांवरील सुरक्षा, सीसीटीव्ही देखरेख आणि पोलीस बंदोबस्ताबाबत आढावा घेत विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे परीक्षा देण्याचं आवाहन केलं। कोल्हापूर जिल्ह्यात 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षांची तयारी पूर्ण झाली असून 16 जून पासून परीक्षांना सुरुवात होतीये। जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा दक्षता समितीच्या बैठकीत परीक्षांचं नियोजन आणि कॉपीमुक्त अभियानाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्रांवर आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच पोलीस प्रशासनाचं पूर्ण सहकार्य मिळेल असं स्पष्ट केलं। विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना बळी न पडता प्रामाणिकपणे परीक्षेला सामोरे जावं असं आवाहनही त्यांनी केलं। माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार 12वीची पुरवणी परीक्षा 16 जून ते 8 जुलै या कालावधीत जिल्ह्यातील 10 परीक्षा केंद्रांवर होणार असून 2722 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। 10वीची पुरवणी परीक्षा 16 जून ते 30 जून या कालावधीत 14 केंद्रांवर होणार असून सुमारे 1042 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत। सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीच्या निगराणीत परीक्षा प्रक्रिया पार पडणार असून प्रशासनानं कॉपीमुक्त आणि पारदर्शक परीक्षा घेण्यासाठी कडक उपाययोजना केल्या आहेत।